ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे। जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कुणी असो, कुणाच्याही कितीचेही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही। हा धनंजय मुंडे अखेर मीडियासमोर म्हणाले, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जो कोणी आरोपी असेल तो माझ्या जवळचा असो किंवा लांबचा असो, त्याला फाशी होणार म्हणजे होणार। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांचा व्यवहारापासून अनेक कामामध्ये सहभाग आहे, पण सरपंचाची हत्या झाल्यापासून वाल्मिक कराड फरार आहे। या घटनेचं विशेष म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आतापर्यंत एकदाही मसाजोगला सरपंच देशमुख यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले नाहीत। माणुसकीच्या नात्याने लोक जरी टीका करत असतील तरी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला हवी होती, पण आतापर्यंत एकदाही संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले नाहीत। मीडिया समोर सांगतायत, जो कोणी आरोपी सापडेल, जो कोणी माझ्या जवळचा असेल किंवा लांबचा असेल, त्याला फाशी होणार। साहेब एवढं जर बोलताय तर 20 दिवसापासून फरार असलेला वाल्मिक कराड, सुदर्शन घुले हे अजून पोलिसांना सापडत कसं काय नाही? नेमकं मीडिया समोर धनंजय मुंडे काय म्हणाले, चला अगोदर ते पाहू। मी आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर पहिलीच विभागाची बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या 5 वर्षांमध्ये फार वेगाने आणि अतिशय चांगलं काम उभं करावं लागणार आहे। कारण अन्न आणि नागरी पुरवठा हे विभाग म्हणजे फार महत्वाची सेवा देणारा विभाग आहे आणि बाकी कोण वेगवेगळ्या पद्धतीने काही मान्य करत असेल, पण ही सेवा अतिशय व्यवस्थितपणे शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत जर आपण पोहोचवली तर त्याच्यासारखा आशीर्वाद आणि त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही हे समजणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे। आणि आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे या विभागामध्ये पारदर्शकता आणून शेवटच्या लाभापर्यंत आपण ज्या काही लाभ देतोय राशनचा, तो लाभ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे आणि ते पोहोचत असताना सुद्धा विभागाच्या सर्व सुविधा ह्या तेवढ्याच कार्यतत्परतेने काम करणं गरजेचं आहे। आज हे राशन पोहोचवण्यासाठी अवास्तव लॉजिस्टिकला लागणारा जो खर्च आहे तो कमी करून त्यातून अधिकच्या लाभार्थ्यांना कसं आपल्याला अन्नधान्य देता येईल, या सर्व विषयावरती आज पहिल्याच बैठकीमध्ये चर्चा झाली आणि एक 100 दिवसाचा आमच्या विभागाचा, तसं सर्वच विभाग या ठिकाणी देत आहेत, तर सर्वच विभाग एक 100 दिवसाचा कार्यक्रम आदरणीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी देत आहेत। तर आमच्या विभागाचाही कार्यक्रम हा 100 दिवसाचा देण्याच्या संबंधित काही सूचना आजच्या बैठकीमध्ये मी आमच्या विभागाच्या काही अधिकाऱ्यांना केल्या। ज्या देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे, ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे। तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे, मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे। आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कुणी असो, कुणाच्याही कितीचेही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही। हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं, याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता। एक लक्षात घ्या, वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश दसांच्या सोबत होती, माझ्या जवळच्या त्या आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे। त्यामुळे शासन कुणालाही पाठीशी घालत नाही, पण एखाद्याला आत्ता मलाही माहित नाही मी कधी एवढा मोठा झालो, पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी बोलल्याशिवाय
एखादा दिवस उजळत असेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत सर, नाही. मीडिया ट्रायलमध्ये तुमचं नाव खराब केलं जातं. बघा, हे सरळ सरळ आहे की मीडिया ट्रायलमध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं, आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत. आता राहिला विषय चौकशीचा, तर चौकशी एवढ्या गतीने या ठिकाणी चालू आहे ती लवकरात व्हावी. आणि एवढंच नाही तर हे खुनाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे, त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केला पाहिजे. लवकरात लवकर चार्जशीट या ठिकाणी झालं पाहिजे. ज्या त्या गोष्टी निष्पन्न होत आहेत त्या लगेचच कोर्टात पुढे आणून फास्ट ट्रॅकमध्ये आरोप करतायत त्यांच्या मागे नेमकं कोण आता आहे? एक बघा, कोण आहे कोण नाही मला याच्याशी घेणं देणं नाही, पण कुणी ना कुणी काय आहे नेमकं काय आहे तर माझं असं म्हणणं आहे की माध्यमं जे आहेत माध्यमांनी शोध घ्यावा. माध्यमांनी सुद्धा फक्त माझ्यासारख्यालाच एकट्याला मीडिया ट्रायल करून ज्याचा की या कुठल्याही गोष्टीशी कसलाही संबंध नाही, आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना, तर मला पूर्णपणानं समाजकारणातनं आणि राजकारणातनं उठवणं. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कदाचित अशी घटना घडली असन. पूर्णपणे हत्या झाली, हत्येला 17-18 दिवस उलटून गेले, तरी देखील महाराष्ट्र पोलीस यांना आरोपी काही सापडत नाही. असं कधीच शक्य नाही. आरोपीचा ठाव ठिकाणा 100% या पोलिसांना महाराष्ट्र सरकारला असणार. कारण की महाराष्ट्रात असून पोलिसांना आरोपी सापडत नाही म्हणजे कमाल आहे. जर पोलिसांनी ठरवलं तर अवघ्या 4-5 तासात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घोले हे लोकांच्या समोर येतील. पण सध्या ते समोर येणार नाहीत, कारण की जोपर्यंत हे प्रकरण ताजं आहे तोपर्यंत ते पोलिसांच्या समोर येणार नाही. कदाचित या प्रकरणामध्ये वेगळं वळण आहे, त्यावेळेस वाल्मिक कराडला पुढे आणलं जाईल. प्रत्येक मराठी माणसाची सहनशीलता संपली. एवढे दिवस होऊन घटनेच्या दिवशीचा डाटा अजूनपर्यंत पोलिसांना मिळाला नाही. सीबीआयची एक टीम मसाजोगमध्ये गेली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपासणीसाठी, परंतु हीच टीम काही दिवसा अगोदर पाठवली असती तर या घटनेला वेग आला असता. आता बीडमधील सर्व नागरिक संतापले आहेत. त्यासाठी संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी 28 तारखेला बीडमधील सर्व जनता एक मोर्चा काढणार आहे, जेणेकरून संतोष देशमुख यांना न्याय मिळावा.